हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहे सँडी दादाची पोह्याची रेसिपी. टंटडान, जे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं, शेफ आज तो लाईव्ह आपल्यासाठी खास आलाय विमाननगरवरून थेट. विमाननगरवरून थेट नाही, मी विमाननगरलाच राहतो. स्क्रीन मध्ये आलाय विमाननगरवरून थेट तुमच्या मोबाईल मध्ये, स्क्रीन मध्ये. आज तो बनवणार आहे आपल्यासाठी, म्हणजे बाकीच्यांसाठी. माझा उपवास आहे सोमवारचा. बनवणार आहे कांदा पोह्याचा कार्यक्रम नाहीये, पण कांदे पोहे बनतात. आणि घड्याळात वाजलेत दुपारचे 4:30, संध्याकाळचे 5 वाजले. अच्छा, 5 वाजून 11 मिनिटं झालेत. आणि आम्हाला नाही, यांना खायचे पोहे, कारण की यांचा दिवस चालू झालाय आता ऋषीलचा. खरं तर बघूया कांद्याची रेसिपी. सगळ्यात आधी मिरची चिराचिरी करून घ्या. कांदा, मिरची, बटाटा आणि त्याची साली थेट विमाननगरहून. साधारण किती कांदा घेतलाय तुम्ही? 2 कांदे. आणि मिरच्या किती? मिरच्या तुमच्यावरती डिपेंड. तुम्हाला तिखट खायचे तिखट बनवू शकता, मीडियम तिखट पाहिजे मीडियम करू शकता. अच्छा, मी टाकतो 5 मिरची. 5? याचं पण काहीतरी रेसिपी माहितीये? तळतात ते. तळायचं या तेलात? तुला हवं आहे का? नाही, यांना खायला घालते ना मी काहीतरी करून. तेलात घातलेत सगळ्यांचे आवडते लाडके शेंगदाणे. टुणटुणी शेंगदाणे. हे बघा, चायनीज बनतंय डायरेक्ट. आगा कांदा टाकणार होते, सॉरी मिरच्या टाकणार होते, पण ह्या म्हणला की बटाटे टाकायचे. आता याने पहिले गरम पाण्यात जर माझ्या अंगावर तेल उडलं असतं, माझं नुसतं उडलं का, मी सरळ घरी गेले असते. मोहरी, अमूलच्या डब्यातला कढीपत्ता, ताड 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 ताड, आणि आपल्या 5 मिरच्या टाक पटपट. कांदा, पोहे झालेले रेडी. डन लिंबू वगैरे पिळून एकदम पोहे रेडी. डन. अगदी पोह्यांसारखा टी-शर्ट घातलेला आहे. हे मॅन्डेटरी आहे सगळ्या घरात. टाक 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 टाक. आणि त्यात हा राहिला डीजे. इफ आय एम नॉट गेटिंग दिस, आय एम नॉट गेटिंग मॅरिड. त्याला मी काहीच सांगितलं नाही, सगळं त्याने मनाने केलेलं आहे. किती छान. मी तर अजून पण पोहे YouTube वर बघून करते.